थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेच्या 23 सप्टेंबरच्या भागात अखेर मानसीला तेजसवरच्या प्रेमाची जाणीव झालेली आहे. मानसीला प्रेमाची जाणीव होता क्षणी विचार न करता मानसी जाऊन तेजसला प्रपोज करणार आहे. ज्या क्षणांची आपण वाट पाहिलेली होती तो क्षण अखेर आला आहे. मानसी स्वतःहून तेजससमोर तिच्या प्रेमाची कबुली देणार आहे. तेजसही मानसीचा हात हातामध्ये घेत आयुष्यभराची साथ निभावण्याचं तिला वचन देणार आहे. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले असता दोघांनी एकमेकांवरच्या प्रेमाची कबुली दिल्याने मालिकेमध्ये नक्की पुढे काय ट्विस्ट घडणार हे आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मानसी तेजस गार्गीच्या विचारातच असते तेव्हा निधी खुणवून संपदाला ॲडमिशनबद्दल मानसीला विचारायला सांगते. संपदा मानसीला सांगते की अगं उद्या जाऊन निधीच्या ॲडमिशनचं तेव्हा बघ ना, कुठलं ग कॉलेज निधी. तेव्हा निधी सांगते की VM कॉलेज. तरी देखील मानसीचं तिच्याकडे दुर्लक्ष होतं, परंतु तिच्या डोक्यात सतत तेजस गार्गीचेच विचार असतात. त्या दोघांनी एकत्र घालवलेले क्षण तिला आठवत असतात. मानसी याच्यावरती काहीच उत्तर देत नसल्याने निधी संपदा दोघीही मानसीला भानावरती आणतात. मानसी डचकते आणि विचारते की काय झालं. मानसी जेव्हा भानावर येते तेव्हा विचारते की काय झालं, तुम्ही काही बोलत होता का. तर संपदा निधीच्या ॲडमिशनबद्दल सांगते. तेव्हा मानसी निधीला सांगते अगं परंतु ते कॉलेज कसं आहे, कोणत्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे हे सगळं आपल्याला बघावं लागेल ना. तेव्हा निधी सांगते की ताई VM कॉलेज मला तिथेच घ्यायचं आहे ॲडमिशन, कारण ऑलरेडी तेजसने निधीबद्दल बोललेलं असतो आणि म्हणूनच त्याच कॉलेजमध्ये निधीचा ॲडमिशन घेण्याचा हट्ट असतो. संपदा मानसीला समजावते की अगं तुम्ही तिथे गेल्यानंतरच तुम्हाला कळेल ना ते कॉलेज कसं आहे, आधी जाऊन तरी पाहून या. तिचा अभ्यास किती दिवस झाला बुडतो आहे. निधी खूप खुश होते कारण मानसीने तिच्यासोबत ॲडमिशन घ्यायला जाण्याची परवानगी दिलेली असते. अंगणामध्ये असणारा तेजस फाटकाशीच गप्पा मारत असतो. तो म्हणतो की काय फाटकराव, तुमचं आपलं मस्तच चाललेलं असतं ना. तुम्ही फाटक आणि मी फाटका, दोघांची एकच स्थिती. तुम्ही आमच्या प्रभुनिवासाचं संरक्षण करता आणि मी प्रभुनिवास वाचवण्यासाठी प्रयत्न करतो आहे. तेजसच्या लक्षात येता पटकन तो रणजितला फोन करतो. रणजित जेव्हा फोन रिसीव्ह करतो तर तो ऑफिसमध्ये असल्याचं सांगतो. तेजस त्याची मस्करी करत त्याला विचारतो की काय, अहो मालक आहात ना तुम्ही, मग ओव्हरटाईम तुम्ही का करत आहात. तेव्हा रणजित सांगतो की मी नाही, ओव्हरटाईम तर मानसी करते आहे. सतत माझ्या डोक्यात तिचेच विचार चालू असतात. मानसी माझ्या नजरेसमोरून जातच नाही. त्यावरती तेजस रणजितला सल्ला देतो मानसीला भेटण्याचा. रणजित तेजसलाच म्हणतो की काय मस्करी करताय का, आमच्या दोघांचं भेटणं तुमच्याच हातात आहे ना. तेव्हा तेजस रणजितला उद्याच मानसीला भेटा असं सांगतो. तर रणजित खूप एक्साइटमेंटमध्ये असतो. त्याला तर कधी एकदा मानसीला पाहतोय असं झालेलं असतं. तर रणजित तेजसला विचारतो की परंतु आम्ही नक्की कुठे भेटणार आहोत. तर तेजस सांगतो की VM कॉलेजला. तर रणजितला पडलेला प्रश्न तो तेजसला विचारतो की परंतु त्या कॉलेजला मी कोणत्या कारणाने जायचं. तेजस रणजितला एक कारण जोडून देतो. तो सांगतो की काय आहे, निधीचं तिथे त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन करायचं आहे ना, मग तुम्ही तिथे जा आणि मिस मानसीना असं दाखवा की जसं काही निधीचं कॉलेजमध्ये ॲडमिशन तुमच्यामुळे झालं आहे. रणजित तिथे सांगतो की नाही नाही तेजस साहेब, मला ना हे थोडं रिस्कीच वाटतंय. तर रणजित मानसीला भेटायला घाबरत असतो. तो तेजसला सांगतो की मागच्या वेळेसारखा तिच्या मनात गैरसमज निर्माण झाले तर नाही, म्हणजे सजावटीचं सामान घेऊन मी मानसीला भेटलो तेव्हा ती माझ्यावरती किती रागवली होती. तेव्हा तेजस सांगतो की काय नाही रणजितराव, अहो मागच्या वेळेस चूक घडली होती ना आपल्याकडून. काय आहे, मी त्यांच्यासोबत होतो ना, त्यांना वाटलं की आपण ही भेट योगायोगाने घडली नाही तर घडवून आणली आहे म्हणून त्या चिडल्या होत्या. परंतु उद्या कॉलेजला मी तर येणारच नाही आहे ना, त्यामुळे अचानक योगायोगाने तुमची भेट होईल आणि मिस लकी चांपला असं दाखवा की जसं काही तुमच्यामुळे ॲडमिशन झालं आहे. आणि जर आपण ज्या माणसावरती जास्तीत रागवलेला असतो त्याच माणसाने जर आपली मदत केली तर राग निवळतो नाही का. तेजसने रणजितसाठी एक सोपा मार्ग काढलेला असतो. तेजस रणजितला सांगतो की मी मानसीची चौकशी करतो की त्या नक्की उद्या जाणार आहेत की नाहीत कॉलेजला आणि त्यानंतर मी तुम्हाला कळवतो. बरं रणजितराव, काय पण करा पण उद्या लग्न ठरवून टाका. तेव्हा रणजित हसतो. त्यानंतर दोघेही फोन ठेवून देतात. इतक्यातच मानसी बाहेर येते, परंतु मानसी मुद्दाम तेजसला इग्नोर करते. तेजस मानसीला विचारतो की काय शतपावली करायला आलात का. तेव्हा मानसी सांगते की हो, बाहेर वाऱ्यामध्ये खूप छान वाटतं आहे. त्यानंतर मानसी बाहेर हवा खात थांबले असता तेजस आधी
चौकशी करतो की तिथे कोणी आहे की नाही ते. तेजस सगळा काही अंदाज घेतो आणि त्यानंतर येऊन मानसीला घाबरवतो. परंतु मानसी तरी देखील तेजसकडे दुर्लक्ष करते. तेव्हा तेजस विचारतो की काय झालं, तुम्हाला कसलं टेन्शन आहे का? तेव्हा मानसी सांगते की नाही. तेजस म्हणतो की हो ना, असंच बिंदास्त राहायला हवं माणसाने आयुष्यात. तेजस खोदून खोदून मानसीकडून माहिती काढून घेत असतो. तो म्हणतो की काय आता गणपती झाले, उद्या वहिनीची केकची ऑर्डर कंप्लीट केली की मग दिवसभर काय झोपून राहणार का? तेव्हा मानसी सांगते की नाही, उद्या निधीचं ॲडमिशन करायला जायचं आहे. तेव्हा तेजसच्या तोंडून बाहेर पडतं अचानकच VM कॉलेजचं नाव. मानसी तिथून जात असतात ती पाठीमागे वळून विचारते की VM कॉलेज, परंतु हे तुम्हाला कसं समजलं? तेव्हा तेजस सांगतो की काय आहे, याच एरियात आहे ना, जवळ पडतं, आमचं फेमस कॉलेज आहे ते, म्हणून थोडासा अंदाज लावला. तेजस खोटं सांगतो मानसीला. तेजसने थापा मारून वेळ कशीबशी निभावून घेतलेली असते. तर त्यानंतर तेजस सांगतो की कसं आहे ना, VM कॉलेजला ॲडमिशन मिळणं जरा अवघडच आहे, काही ना काही वट लागतो ना तिथे. तेव्हा मानसी सांगते की तुम्ही नका काळजी करू, माझं मी बघते, आणि ती निघून जाते झोपायला. तेजस खूप खुश होतो आणि विचार करतो की चला, VM कॉलेज म्हणजे रणजितराव मानसी यांची भेट नक्की आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा VM कॉलेजला ॲडमिशन घ्यायला जायचं असतं तर खूप उशीर झाल्याने मानसी निधीवरती चिडलेली असते. त्यातून निधीने घरात फोन ठेवलेला असतो. निधी फोन आणण्यासाठी गेली असता तिथे सुनंदा येते आणि मानसीला विचारते की मानसी, काल गार्गे आणि तेजस या दोघांची भेट घडली, ती जोडी कशी वाटते तुला? तेजसच्या मनात नक्की काय चालू आहे? गार्गी त्याला आवडली असेल का? असे एक ना अनेक प्रश्न सुनंदा मानसीला विचारते. तेव्हा मानसी उत्तर देते की नाही मावशी, म्हणजे त्यांच्याकडे पाहून अजून कळत नाहीये, अंदाज येत नाहीये की त्यांच्या मनात काय चालू असेल. सुनंदा मानसीला विनंती करते की तूच तेजसशी बोलून बघ ना, म्हणजे तुमची छान मैत्री आहे, त्यामुळे तो त्याच्या मनात नक्की काय चालू आहे हे तुलाही सांगेल. सुनंदा तेजसचं मानसीसमोर खूप कौतुक करते. ती म्हणते की माझा तेजस खरंच खूप गुणी, खूप मनाने चांगला आहे गं, परंतु तो जे कामं करतो, प्रयत्न करत राहतो, तरी त्याच्या हाती यश येत नाही. परंतु एकदा का माझ्या तेजसचं लग्न झालं, ती येणारी मुलगी माझ्या तेजसच्या आयुष्यात आली ना, की बघ मग तीच मुलगीच माझ्या तेजसच्या आयुष्यात असलेल्या उणिवा भरून काढेल आणि माझ्या तेजसला जे हवं आहे ते सर्व काही मिळेल. तर पुढे सुनंदा मानसीला सांगत असतात तेजसही तिथे येतो. सुनंदा मानसीला म्हणते की नवरा बायकोचं नातं असतं तरी काय, एकमेकांच्या उणिवा भरून काढणं, एकमेकांना समजून घेऊन समजावून सांगणं, आणि लग्नाचं हेच तर वय असतं ना. परंतु आजकालची ही मुलं उशिरा लग्न करतात आणि परत कोणाची सोबत नाही म्हणून एकटे पडतात. म्हणून आपल्या आयुष्यात आपला जोडीदार हवा. सुनंदाच्या त्या वाक्यावरती मानसी सांगते की परंतु मावशी, आपल्याला हवा असणारा योग्य जोडीदार आपल्याला नाही ना मिळत. मानसीच्या बोलण्याचा एक वेगळाच रोग तेजसच्या लक्षात आलेला असतो. पुढे सुनंदा मानसीला सांगते की मानसी बघ, तुला देखील अगदी तुझ्यासारखाच योग्य जोडीदार मिळणार. इतक्यातच मानसीचं लक्ष तेजसकडं जातं. तर सुनंदा सांगते, मानसी, आपला योग्य जोडीदार आपल्या आजूबाजूलाच असतो, परंतु तो लवकर आपल्याला भेटत नाही, आणि एकदा का तो आपल्याला भेटला की आपलं आयुष्य किती सुखकर होतं. तेव्हा मानसी सुनंदाला सांगते की मावशी, तुम्ही काळजी करू नका, मी माझ्याकडून नक्की प्रयत्न करेन. तेव्हा सुनंदा हसते आणि तेथून निघून जाते. तर मानसी पटकन संपतरावांनी दिलेलं ते मंगळसूत्र बाहेर काढते. तेजस खूप खुश असतो. तर मानसीला सुनंदाचं बोलणं आठवतं की तुला योग्य जोडीदारच मिळणार. तेव्हा मानसी मनोमन विचार करते की मिस्टर राष्ट्रहित माझ्यातल्या उणिवा भरून काढतात का? ते सोबत असल्याने माझं जगणं, माझं आयुष्य खूप सोपं होतं का? मानसीला प्रश्न पडायला लागतात. तेजस विचार करतो की मिस लकी चांप, तुमच्या आयुष्याचा योग्य जोडीदार मिस्टर रणजितरावच असू शकतात. इतक्यातच मानसी निधीला हाक मारणार तर निधी पळत आलेली असते आणि ती मानसीची माफी मागते उशीर झाल्याबद्दल. मानसी निधीवरती चिडते आणि म्हणायला लागते की काही राहिलं तर नाही आहे ना निधी, आता जायचं आहे ना नक्की? तेव्हा निधी सांगते की हो गं ताई, प्लीज माफ कर ना. मानसी अशी मागे वळणार इतक्यात गार्गी आणि तिची पुन्हा एकदा धडक झालेली असते. मानसी घाबरते आणि ती गार्गीची माफीही मागते. तेव्हा गार्गी सांगते की शेजारी असण्याचं अतूट नातं, सारखी कशी काय व धडक होते आपली. त्यानंतर गार्गी मानसीला घट्ट मिठी मारते आणि तिला सांगते की हेच अतूट नातं आता त्यांच्याशी जपायचं आहे. तुम्हाला माहिती आहे का, ते माझ्याकडेच पाहत आहेत. तेव्हा मानसी चिडूनच गार्गीला बाजूला करते आणि तिला सांगते की आम्हाला जायचं आहे, आणि ती निधीला घेऊन
चिडचिड करतच तेथून निघून जाते. त्यानंतर गार्गी तेजसकडे पाहत असता तेजस सांगतो की माझ्याकडे काय बघताय, जा आबा आहे आतमध्ये. तेव्हा गार्गी तेजसकडे जाते आणि सांगते की नाही म्हणजे तुम्ही छानच दिसता, परंतु मला असं वाटतं की तुम्ही ना जिम करायला हवी आहे, म्हणजे तुम्ही आणखीन छान दिसाल. तेव्हा तेजस गार्गीची चेष्टा करत म्हणायला लागतो की आता ठरलं, नाही म्हणजे आता महाराष्ट्र केसरीच. आणि बॉडी दाखवण्याचा तो वेगवेगळ्या स्टाईल्स गार्गीसमोर करत असतो, तिची चेष्टा करत असतो. इतक्यातच आभा येते आणि विचारते की अगं गार्गी, तू केव्हा आलीस? बरं चल आतमध्ये चल ना, आपण जाऊन गप्पा मारूयात. आणि त्या दोघीही तेथून जातात. तर तेजस गार्गीवरती त्याला खूप हसू येत असतं. त्यानंतर तेजस हा रणजितला फोन करतो. रणजितचं बोलणं पाठीमागे उभे असलेल्या रजनीने ऐकलेलं असतं. तर तेजसने रणजितला सांगितलेलं असतं मानसी तू निघाली आहे, तुम्ही देखील वेळेत पोहोचा. तेव्हा रणजित सांगतो की हो हो, मानसीला भेटण्यासाठी मी वेळेतच पोहोचेन. त्यानंतर तेजस सांगतो की आज परत एकदा मिस लकीच्या मंगळसूत्र पाहत होत्या. चालू आहे तुमचाच विचार मनात चालू आहे. आता वेळेवर घाव घाला म्हणजे तुमच्या दोघांचं जमेल. तेव्हा रणजित होकार देतो आणि मानसीला भेटण्यासाठी तेथून निघून जातो. रजनी रणजितचा विचार करते की हा मानसीला भेटायला का चालला असेल, परंतु तिने तर याच्यासोबत लग्नाला साफ नकार दिला आहे. निधी मानसी दोघेही जेव्हा VM कॉलेजमध्ये पोहोचले असतात, कॉलेज पाहताच निधी घाबरते आणि विचार करते. ती मानसीला सांगते की ताई नको अगं, आपण ना दुसरीकडे कुठेतरी ॲडमिशन घेऊयात. हे बघ ना कॉलेज किती महागडं वाटतं आहे, परंतु तितकं छानही आहे. तेव्हा मानसी सांगते की निधी तू एकदा ठरवलं आहेस ना, मग होईल काहीतरी आणि तू काळजी अजिबात करू नकोस. फीजचं बघण्याआधी आपल्याला इथे कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळतं आहे की नाही हे तरी बघावं लागेल. आणि ॲडमिशन मिळाल्यानंतर फीजचं काय करायचं ते मी बघेन. मला दुसरी नोकरी काहीतरी बघावी लागेल, परंतु मी ॲडजस्ट करेन. तू अजिबात काळजी नकोस करू. मानसी तिला धीर देत असते. इतक्यातच स्टाफ मेंबर येऊन निधी मानसी या दोघींनाही आत बोलवल्याचं सांगतो. निधी मानसी जेव्हा केबिनमध्ये गेल्या असतात त्या सरांना रिक्वेस्ट करतात ॲडमिशनसाठी, तेव्हा ते सर नकार देतात कारण ते सांगतात की आता ॲडमिशनला खूप उशीर झाला आहे. तेव्हा मानसी त्यांच्याकडे विनंती करते की सर प्लीज बघा ना काहीतरी, नाही म्हणजे आम्हाला पारगावहून मुंबईला यायला आत्ताच शिफ्ट झालो आहोत ना, त्यामुळे हिच्या ॲडमिशनला खूप उशीर झाला आहे, परंतु प्लीज काही करू शकत असेल तर करा ना. ते सर मानसीला ओळखतात आणि ते विचारतात की तू मानसी सनस ना. तेव्हा मानसी विचारते की सॉरी सर, परंतु आपण याआधी काही भेटलो आहोत का? नाही म्हणजे मी तुम्हाला ओळखलं नाही आहे. तेव्हा ते सर मानसीला आपली ओळख सांगतात की फिनिशिंग स्कूलची टॉपर आहेस ना तू. अगं तू जेव्हा शिकत होती ना तर माझी मुलगी तुझ्यासोबत होती, श्रुती देसाई. तेव्हा मानसी लगेच श्रुतीला ओळखते आणि म्हणते की अच्छा तुम्ही श्रुतीचे बाबा आहात, सॉरी अंकल. त्यानंतर मानसी सांगते की सॉरी सर, म्हणजे आपण कधी भेटलो नाही होत ना, त्यामुळे मी तुम्हाला ओळखलंच नाही. मानसीचीच आता ओळख निघाल्याने निधीच्या ॲडमिशनला आता कसलीच अडवणूक नसणार हे आता पक्क झालेलं असतं. तेव्हा ते सर सांगतात की खरंच तू जेव्हा तिथे टॉपला आली होती ना, त्यानंतर तू सगळं तुझं श्रेय तुझ्या बाबांना दिलं. खरंच खूप छान बोलली होतीस बाळा तू तिथे, आणि तुझे बाबा आता किती खुश असतील ना. तेव्हा मानसी निधी दोघींचाही चेहरा पडतो. मानसी सरांना सांगते की सर माझे बाबा या जगात नाही आहेत आता, आणि त्याच एका कारणाने आम्ही पारगावहून मुंबईला आलो आहोत ना. म्हणजे सर प्लीज बघा ना, त्याचसाठी आम्हाला उशीर झाला आहे, परंतु रिक्वेस्ट करते मी, काही होत असेल तर प्लीज बघा ना. मानसीच्या विनंतीला दाद देत ते सर सांगतात की मानसी खरंच तू जितकी चांगली स्टुडंट आहेस ना, तितकी चांगली बहीणही आहेस, आणि तू तुझ्या बहिणीला योग्य मार्गदर्शन करशील याची मला पूर्ण खात्री आहे. त्यामुळे मी तुमच्या ॲडमिशनचं नक्की बघेन. तुम्ही थोडा वेळ बाहेर बसा, माझं काम आटोपलं की मी तुमची भेट घेतो. असं मानसीला सरांनी सांगता क्षणी मानसी निधी या दोघींचाही आनंद गगनात मावेनासा होतो, कारण निधीच्या ॲडमिशनचं पक्क झालेलं असतं आणि ते रणजित तेजस यांच्यामुळे नाही तर मानसीच्या ओळखीने. इकडे घरी आभा गार्गे या दोघींच्या मस्त गप्पा रंगलेल्या असतात. तेव्हा गार्गे आभाला विचारते की ते काही म्हणाले का माझ्याबद्दल, म्हणजे मी त्यांना पसंत आहे ना. तेव्हा आभा सांगते की नाही गं, म्हणजे अजूनही त्याच्या मनाचा अंदाजच येत नाही, परंतु तुला माझा दादा आवडला का. तेव्हा गार्गी सांगते की हो, कॉलेजमध्ये सर्व मुली ज्याच्यावर फिदा व्हायच्या, ज्याच्या गाण्याने प्रत्येक मुलीच्या मनात व्हायलेन वाजायचं, तेच व्हायलेन मी आता हक्काने वाजवू शकते.
हे जेव्हा मला कळालं तेव्हा मला ते खूप आवडले. तर गार्गीने स्वतःच्या मनाचं सर्व काही आबासमोर सांगितलेलं असतं आणि आबा खूपच खुश होते, कारण गार्गीला तेजस पसंत असतो. दोघींच्या छान गप्पा रंगल्या असता अचानकपणे बाहेर गायत्री येते आणि विचारते की आभा, कोण आहे ही? तेव्हा आभा सांगते की ही माझी मैत्रीण गार्गी. तर गायत्री तिला विचारते की एक मिनिट, तू कालही विसर्जनाच्या दिवशी आली होतीस ना? तेव्हा गार्गी सांगते की हो, आणि ती आभाला विचारते की या कोण आहेत? तर आभास तिची ओळख करून देते की आमच्या गायत्री वहिनी म्हणजे दिनेश दादांच्या बायको. तर गार्गी खूप खुश होते आणि म्हणते की जाऊबाई. तेव्हा गायत्रीला ही गोष्ट खटकते आणि ती विचारते की काय म्हणालीस तू? आभा पटकन आता थाप मारते की जाऊयात ना बाई, अभ्यास खूप आहे असं म्हणते आहे ती. तेव्हा गार्गी गायत्रीशी गप्पा मारते. ती सांगते की आभाने तुमच्याबद्दल खूप काही सांगितलं आहे मला, म्हणजे तुम्ही खूप शिकलेला आहात, त्यानंतर हॉटेलमध्ये खूप मोठं पोस्टवरती काम करता. तेव्हा गायत्री विचारते की अच्छा, म्हणजे एवढं छान चांगलं सांगितलं आहे तर माझ्याबद्दल हिने. तेव्हा गार्गी सांगते की हो, सगळेच घरातले चांगले आहेत म्हटल्यानंतर चांगलंच सांगणार ना, आणि तसंही मला सर्वांसोबत चांगलेच राहायचं आहे, या घरात येऊन मला भांडणं नाहीत करायची. तेव्हा गार्गीचं बोलणं हळूहळू आता गायत्रीच्या लक्षातच येत नसतं. ती विचारते की एक मिनिट, अगं परंतु या घरात येऊन तू आमच्याशी भांडण का करशील? तेव्हा गार्गी तिथे ततपप करायला लागते आणि ती सांगते की हो ना, मी घरात येऊन भांडण का करेन? तर गायत्रीला पुढे काय उत्तर द्यावं सुचत नसते आणि ती काहीही बोलत सुटते. तेव्हा गायत्री आभाला सांगते की आभा, प्रभुनिवासातल्या प्रत्येक माणसाने ना अशाच लोकांशी मैत्री करावी, आणि ती तेथून निघून जाते. गायत्री बाहेर गेल्यानंतर आभा तिच्यावरती चिडते आणि गार्गीला सांगते की तू जरा गप्प बसत जागं, माती खाल्ली असते असा. जेव्हा गायत्री बाहेर येते आणि ती तेजसला विचारते की अरे वा, कामावर जायचं नाही आहे वाटतं, हौस फिटली का? तेव्हा तेजस्वी तिला सडेतोड उत्तर देतो की नाही ना, कारण मी कामावर जायचं बंद केलं तर तुमचा हरलेला चेहरा कसा बघायला मिळेल मला? आणि गायत्री वहिनी मॅडम, तुमचा हरलेला चेहरा बघायसाठी ना मी काहीही करू शकतो, असं तेजसने म्हणताच गायत्री हसायला लागते आणि ती म्हणते की अच्छा, परंतु माझं देखील ठरलं आहे की प्रभुनिवासातल्या प्रत्येकाला या गेटच्या बाहेर हाकलून लावायचं. येत्या दसऱ्यापर्यंत या घरावरती मी ताबा मिळवणार. गायत्रीने तेजसच्या तोंडावरती त्याला चॅलेंज दिलेलं असतं. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत की मानसीला तेजसवरच्या प्रेमाची जाणीव झालेली असते आणि मानसीचं मन तिला प्रश्न विचारत असतं की तू तेजसच्या प्रेमात आहेस का? जेव्हा जेव्हा तेजस तुझ्यासोबत असतात त्यावेळी तुला सुरक्षित वाटतं का? परंतु सुरक्षित का वाटतं तुला? मानसीने आता पक्का निश्चय केलेला असतो की काही जरी झालं तरी ती तेजसला प्रेमाची कबुली देणार आणि त्याचमुळे ती तेजसकडे येते आणि त्याला सांगणार इतक्यात ती थांबते. त्यानंतर तेजस जेव्हा लकी चांप वरती फेकतो तर ते लकी चांप मानसी झेलते. मानसी जेव्हा लकी चांप झेलते तर तेजस मानसीचा हात पकडतो आणि लकी चांप मानसीच्या हातात असता मानसीचा मूठ झाकतो. नियती मानसी तेजस यांना एकत्र कसं घेऊन येणार हे पाहायला खूप मनोरंजक ठरणार.